ब्युरो ठाणे यांनी जी काल नाशिकमध्ये रेड केली आहे त्याबाबत भद्रकाली पोलीस स्टेशनला CR नंबर 200/2021 हा दाखल करण्यात आला। यातील अटक आरोपी पंकज रमेश दसपुते आणि ज्ञानेश्वर सूर्यभान येवले यांना आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं। इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरनी 5 दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड मागितला होता। आवाजाचा सॅम्पल घेणं, यातील आरोपी नंबर 3 श्रीमती वैशाली पंकज वीर यांचे वेराबाऊट शोधणं याबाबत ह्या मागणी करण्यात आली होती। कोर्टाने उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकून 13 ऑगस्टपर्यंत या दोन्ही आरोपींना पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे। सर, प्रमुख आरोपी शिक्षणाधिकारी वीर हजर झाल्या नाहीत, त्यांना जे काही सोडण्यात आलं किंवा रात्री त्यांना त्यांच्यासोबत सिक्युरिटी नव्हती किंवा पोलीस स्वतः का नाही राहिलेत त्या ठिकाणी? रिमांड रिपोर्टप्रमाणे एवढं दिसतंय की महिलेला रात्री थांबवता येत नाही आणि त्यामुळे त्यांचे कोणीतरी 2 लोकांनी त्यांच्या नातेवाईकांनी त्यांची हमी घेतली त्यांना हजर करण्याची आणि त्या हजर झालेल्या नाही आहेत, त्याबाबत रिमांड रिपोर्टमध्ये उल्लेख दिसतोय। आता फरार झाल्याप्रकरणी किंवा इतर ज्यांच्या याच्यावर सोडलं होतं, जामिनावर त्यांना काल सोडलं होतं, त्यांच्यावरही कारवाई केली जाईल। त्याच्यावर कारवाई करणं अपेक्षित आहे की कारवाई करणं अपेक्षित आहे। कायद्यात तशा तरतुदी पण आहे, त्याप्रमाणे ती कारवाई करणं अपेक्षित आहे।